शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालय, दंत महाविद्यालय रुग्णालय, इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज व कृषी महाविद्यालय ही सर्व महाविद्यालये 21 जून 2020 हा 6वा आंतरराष्ट्रीय योग दिन आपण ह्या प्रांगणामध्ये साजरा करत आहोत. आजच्या ह्या सकाळी मी आपणा सर्वांचं या योग दिनानिमित्त स्वागत करतो. आजच्या ह्या दिनी आपण पूर्ण जगभर हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतो. त्याबरोबरच आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्री रणजित मुळे, सचिव श्री पद्माकररावजी मुळे यांनी ह्या प्रसंगाला आपल्याला सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपल्या सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, सर्व विभाग प्रमुख, सर्व अध्यापक तसेच आपल्या महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी, इतर सर्व कर्मचारी, रुग्णालयातील रुग्णालय अधीक्षक व मेडिकल ऑफिसर्स, सर्व डॉक्टर्स तसेच PhD PG स्कॉलर्स, सर्व आंतरवासियत विद्यार्थी व तसेच या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, या सर्वांचं ह्या योग दिनाच्या निमित्ताने मी आपणा सर्वांचं स्वागत करू इच्छितो. आपल्याला सर्वांना माहीत आहे की पूर्ण जगभर ह्या कोरोना व्हायरसमुळे कोविड-19 ह्या आजाराने पूर्ण जग व्यापलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला जे अंतर म्हणजे आपण फिजिकल डिस्टन्सिंग मेंटेन करतो आहोत, त्यामुळे आपल्याला हा योग दिन अशा पद्धतीने साजरा करावा लागत आहे. आणि ह्या निमित्ताने मला आपल्या सर्वांना अशी विनंती करायची आहे की आपण सर्वांनी मिळून हा योग दिन योगाभ्यास करून साजरा करायचा आहे. आपल्याला माहीतच आहे की आयुर्वेदशास्त्रामध्ये योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. योगशास्त्र हे संपूर्ण शास्त्र आहे आणि आपल्या जीवनशैलीमध्ये त्याचं अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. आणि योगाभ्यासामुळे आपल्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्याचं रक्षण केलं जातं आणि त्यामुळे आपलं आयुष मंत्रालय यांनी जे ब्रीद वाक्य दिलेलं आहे की योगाद्वारे आरोग्यरक्षण तसंच मानसिक शांतता, हे ह्या वर्षभरासाठी आपण योगाभ्यास करून या ब्रीद वाक्याचं पालन करायचं आहे. आणि हा योगाभ्यास नियमितपणे पालन करून ह्यामुळे आपल्याला ह्यांचा आणखी एक फायदा असा की आपण कोविड-19मधील जो आजार आहे त्याचं पण या ठिकाणी निराकरण करू शकू. आणि त्यामुळे आपल्याला नियमित याचं पालन जर केलं तर आपण हा आंतरराष्ट्रीय योग दिन सफल झाला असं समजू. परत एकदा मी पुनश्च आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. सुप्रभात. आज 21 जून 6वा आंतरराष्ट्रीय योग दिवस. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर हा योग दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरतो. मी डॉक्टर सोनल अंतापूरकर, विभाग प्रमुख स्वस्थ विभाग, छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था औरंगाबादतर्फे आपले सर्वांचे स्वागत करते. योगशास्त्र वास्तविक अतिशय प्राचीन समृद्ध असे शास्त्र आहे. किंबहुना ती एक कला आहे. शरीराला वळवणे, वाकवणे, ताणणे, आकुंचित करणे या क्रिया करताना शरीराला इजा न होता शरीर सौष्ठवात कशी भर घालता येईल हे अतिशय सौंदर्यपूर्ण रीतीने सादर करणारी ही एक कला. पण सद्यस्थितीत ही केवळ कला न राहता त्याकडे एक शस्त्र म्हणून पाहणं ही काळाची गरज आहे. योगशास्त्र हे व्याधिक्षमत्व वाढवण्याचे शास्त्र आहे आणि मला अभिमान वाटतो की या साधनाचा, या शास्त्राचा जन्म भारतवर्षात झाला आहे. तर अशा या शास्त्रात किंवा कलेत पारंगत होण्यासाठी त्याचा नित्य सराव ही एकमेव साधना आहे. गेले 3 आठवडे आपण नित्यनेमाने योगसाधना करत आहोत. या सराव मालिकेत आपण आजचे हे योगाभ्यासाचे पुष्प जोडणार आहोत. तेव्हा सर्वप्रथम सुरुवात करूया प्रार्थनेने. ओम संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानतां देवाभागं यथा पूर्वं संजानानामुपासते. May you move in harmony. May you speak in unison. Let our minds be equanimous.
लेट द डिव्हिनिटी मॅनिफेस्ट इन युअर सॅक्रेड एंडेवर्स. योग सत्राच्या प्रारंभी वॉर्मअप करणं अतिशय आवश्यक आहे. तर या वॉर्मिंग अपची प्रक्रिया आपण पूरक व्यायामाने सुरुवात करू. आजच्या या सत्रात आपल्याला योग प्रशिक्षक म्हणून लाभलेले आहेत रूपा जाधव आणि सोनम तांदळे. सुरुवात करूया पूरक व्यायामाने. सर्वप्रथम नेक रोटेशन, ग्रीवा संचलन. दोन्ही पायात अंतर, दोन्ही हात कमरेवर, मान उजवीकडून डावीकडे गोलाकार रीतीने फिरवायची आहे. उजवीकडे, डावीकडे, मागे, उजवीकडे, समोर. पुन्हा एक बार ही क्रिया करायची आहे. उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे. संपूर्ण डोक्यापासून पायापर्यंतचा भाग, त्यातील स्नायूंसकट आपण वॉर्मअप करणार आहोत. रिलॅक्स रिलॅक्स. यानंतर शोल्डर एक्सरसाइज, स्कंद संचलन. दोन्ही हाताच्या मुठी बांधून खांद्यावर ठेवायच्या आहेत. खांदे चक्राकार गतीने दोन्ही कोपर हाता एकमेकांना स्पर्श करतील अशा रीतीने रोटेट करायचे. समोरून मागे. हीच क्रिया विरुद्ध बाजूने. वरून मागे खाली. कोपरांचा एकमेकांना स्पर्श होईल या पद्धतीने सराव करायचा आहे. रिलॅक्स रिलॅक्स. यानंतर हस्तसंचलन. हस्तसंचलन, डाव्या हाताची मूठ वळवून घ्यायची आहे आणि हात चक्राकार गतीने गोल फिरवायचा आहे. समोरून मागे, वरून खाली. हीच क्रिया विरुद्ध बाजूने. सावकाशपणे सगळ्या प्रक्रिया पार पाडायच्या आहेत. उजव्या हाताने देखील हीच क्रिया करायची आहे. हाताची मूठ बांधलेली, समोरून मागे, विरुद्ध दिशेने हस्तसंचलन. रिलॅक्स रिलॅक्स. यानंतर कटी संचलन. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. उजवा हात सरळ समोर न्यायचा आहे, डाव्या बाजूने मागे बघायचं आहे. दोन्ही पाय समतोल ठेवायचे आहेत. पुन्हा जागेवर. कमरेला पीळ बसू द्या. हीच क्रिया विरुद्ध बाजूने. उजव्या बाजूने मागे वळायचं आहे. हात जागेवर. रिलॅक्स रिलॅक्स. कटी संचलन. यानंतर आहे जानू संचलन, नी रोटेशन. दोन्ही पाय एकमेकांना जोडलेले, गुडघ्यात वाकवायचे. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवून गुडघ्याची मोमेंट उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे. गुडघ्यांना हाताने आधार द्यायचा आहे. नी रोटेशन. हीच क्रिया विरुद्ध बाजूने. रिलॅक्स रिलॅक्स. यानंतर आहे अँकल रोटेशन. डावा पाय वर उचलून घ्यायचा आहे. पायाच्या घोट्याची, अँकलची हालचाल करायची आहे. चक्राकार गतीने फिरवायचं आहे. अँकल रोटेशन. दरम्यान तोल सांभाळायचा प्रयत्न करा. रिलॅक्स रिलॅक्स. हीच क्रिया उजव्या पायाने. चक्राकार गतीने पाय फिरवायचा आहे. विरुद्ध बाजूने. रिलॅक्स. आपण पूरक व्यायाम इथे संपन्न केलेला आहे. यानंतर आपण बघणार आहोत दंडस्थितीतील आसने. दंडस्थिती म्हणजे उभं राहिल्याची अवस्था.
या स्थितीमध्ये आपण एकंदर 5 आसनं बघणार आहोत. सगळ्यात आधी आहे ताडासन, पाम ट्री पोज. ताडासन, दोन्ही पायात किंचित अंतर, दोन्ही हात सरळ डोक्याच्या वर नेऊन एकमेकांमध्ये गुंफायचे आहेत, वरच्या दिशेला ताणायचे आहेत. शरीराचा संपूर्ण भार पावलावर तोलून धरायचा आहे. ताणा, पाठीचा कणा ताठ, रिलॅक्स रिलॅक्स, पाय जागेवर, दोन्ही हात जागेवर. पुन्हा एकदा ही क्रिया करायची. दोन्ही पायात किंचित अंतर, दोन्ही हात वरच्या दिशेने एकमेकात गुंफून ताणायचे आहेत. स्ट्रेच, पाठीचा कणा ताठ, रिलॅक्स रिलॅक्स. हे होतं पाम ट्री पोज. यानंतर ट्री पोज किंवा वृक्षासन. आसन आहे वृक्षासन. ट्री पोज या आसनात डावा पाय गुडघ्यात वाकवून डाव्या पायाचे पाऊल मांडीच्या आतल्या बाजूला लावायचे. दोन्ही हात सरळ वर नमस्कार स्थितीत. शरीर तोलून धरायचं आहे, पाठीचा कणा ताठ. वृक्षासन, रिलॅक्स, दोन्ही हात जागेवर, पाय जागे. हीच क्रिया विरुद्ध बाजूनी करायची. उजव्या पायाचं पाऊल डाव्या मांडीच्या आतल्या बाजूला लावायचं आहे. दोन्ही हातांची नमस्कार स्थिती, डोक्याच्या वर. शरीर ताणून धरायचं आहे, तोलून धरायचं आहे. रिलॅक्स रिलॅक्स, हात जागेवर. आसन सोडायचं आहे. दंडस्थितीतील पुढचे आसन आहे पादहस्तासन, हँड टू फीट पोज. पादहस्तासन. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत वर नेऊन श्वास सोडत हातांचे तळवे जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. आसन पूर्ण स्थिती श्वास प्रश्वास प्रक्रिया सामान्यपणे चालू ठेवायची आहे. रिलॅक्स. श्वास घेत वर उठायचे, हात सरळ वर आणि हळूवार खाली आणायचे. पादहस्तासन. यानंतर हाफ व्हील पोज, अर्धचक्रासन. दोन्ही हात कमरेवर ठेवायचे. श्वास घेत मागच्या दिशेने मागे वाकायचं आहे. जितकं शक्य आहे तितकं मागे वाकायचं आहे. शरीराचा तोल सांभाळायचा आहे. रिलॅक्स रिलॅक्स, सरळ व्हायचं आहे. दोन्ही हात जागेवर. अर्धचक्रासन, हाफ व्हील पोज. या सिरीजमधलं शेवटचं आसन आहे त्रिकोणासन, ट्रायंगल पोज. दोन्ही पायात 1.5 ते 2 फुटाचं अंतर. डावं पाऊल डाव्या दिशेला वळवून घ्यायचं आहे. डाव्या दिशेला कमरेत वाकून डाव्या हाताने पावलाला स्पर्श करायचा आहे. उजवा हात सरळ वर, उजव्या हाताच्या बोटांकडे बघायचं आहे. त्रिकोणासन. रिलॅक्स, आसन सोडायचं आहे. कमरेतून सरळ, दोन्ही हात जागेवर, पाय जागेवर. हीच क्रिया विरुद्ध बाजूनी करायची. उजवा पाय उजवीकडे, दोन्ही पायात अंतर, पाऊल वळलेलं. उजव्या हाताने उजव्या पायाचं पाऊल पकडायचं आहे. डावा हात सरळ वर. त्रिकोणासन. या आसनामुळे गृध्रस्य किंवा सायटिका व्याधीमध्ये आराम मिळतो. रिलॅक्स रिलॅक्स. कमरेतून सरळ व्हायचं आहे. दोन्ही हात पाय जागेवर. आसन सोडायचं. दंडस्थितीतील आसने संपन्न झाली आहेत. यानंतर बैठक स्थितीत यायचं आहे. बैठक स्थिती, सिटिंग पोज. बैठक स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हातांचे तळवे जमिनीला टेकलेले कमरेच्या बाजूला. या सिरीजमधलं आसन आहे भद्रासन, ऑस्पिशियस पोज. दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून जवळ घ्यायचे, पावलं एकमेकांना चिकटवायचे. दोन्ही हातांनी दोन्ही पायांची बोटं पकडायचे. पाठीचा कणा ताठ,
ऑस्पिशियस पोज, भद्रासन. या आसनामुळे मांडींच्या स्नायूंना व्यायाम मिळतो. ओटीपोटातील अवयवांना रक्त पुरवठा उत्तम प्रकारे होतो. रिलॅक्स रिलॅक्स. आसन सोडायचे. दोन्ही पाय जागेवर, हात मांडीच्या बाजूला. यानंतर आहे थंडर बोल्ट किंवा वज्रासन, थंडर बोल्ट पोज. डावा पाय गुडघ्यात वाकवून नितंबांच्या खाली ठेवायचा आहे. उजवा पाय त्याच प्रकारे. टाचा एकमेकांपासून विलग. दोन्ही पायांचे अंगठे जवळजवळ ठेवायचे आणि मधल्या खोबणीत आपली बैठक स्थिर करायची. वज्रचा अर्थ होतो दगड. या आसनात आपली बैठक वज्राप्रमाणे, दगडाप्रमाणे स्थिर असते, पक्की असते, म्हणून वज्रासन. हे एक ध्यानात्मक आसन आहे आणि या आसनाची विशेषता ही की हे आसन जेवणानंतर देखील चालू शकतं. रिलॅक्स रिलॅक्स. बैठक स्थितीतील पुढील आसन आहे उष्ट्रासन. उष्ट्रासनामध्ये पूर्वस्थिती वज्रासन आहे, त्यामुळे आपण आसन न सोडता शक्य असल्यास या स्थितीत उष्ट्रासन करायचे. वज्रासन पूर्वस्थिती. त्यानंतर हळूवारपणे दोन्ही गुडघ्यांवर उठून उभं राहायचे. एक हात उजव्या हाताने उजव्या पायाचं पाऊल, डाव्या हाताने डाव्या पायाचं टाच पकडण्याचा प्रयत्न करा. कमरेतून मागे वाकलेली स्थिती. शरीराला संपूर्ण बाक येतोय. उंटाच्या मानेप्रमाणे ही शरीर स्थिती होते, म्हणून याला उष्ट्रासन असं म्हणतात. रिलॅक्स. तोल सांभाळत हात जागेवर. रिलॅक्स रिलॅक्स. उष्ट्रासन. त्यानंतर पुढील आसन आहे शशकासन, हेअर पोज. ज्याप्रमाणे सशाची अवस्था, सशाची स्थिती दिसते, त्याप्रमाणे या आसनामध्ये स्थिती असते, म्हणून याला हेअर पोज असं म्हणतात. वज्रासन ही पूर्वस्थिती आहे. दोन्ही हात वर न्यायचे आहेत. श्वास सोडत खालच्या दिशेने वाकायचे. कपाळ जमिनीला टेकलेले. कमरेचा भाग वर न उचलण्याची दक्षता घ्यायची. आसन पूर्ण स्थितीत श्वास प्रश्वास प्रक्रिया सामान्यपणे चालू ठेवा. रिलॅक्स रिलॅक्स. हात जागेवर. पुढील आसन आहे उत्तान मंडूकासन, स्ट्रेच अप फ्रॉग पोज. या आसनामध्ये वज्रासन पूर्वस्थिती आहे. वज्रासनात बसून पाय विलग करायचे आहेत. दोन्ही पाय एकमेकांपासून विलग. दोन्ही हात सरळ वर न्यायचे. हाताचे तळवे पाठीच्या दिशेने, कोपर आकाशाकडे. स्ट्रेच्ड अप फ्रॉग पोज. रिलॅक्स. हात सरळ वर नेऊन जागेवर. दोन्ही पाय जागेवर. पुन्हा बैठक स्थितीत यायचं आहे. दोन्ही पाय लांब. दोन्ही हात मांड्यांच्या बाजूला. बैठक स्थितीतील शेवटचे आसन आहे वक्रासन, सिटेड ट्विस्ट पोज. या आसनामध्ये प्रथम उजवा पाय गुडघ्यात वाकवून फोल्ड करायचा आहे. पाऊल जमिनीवर टेकवायचं आहे. डावा पाय लांब ताणलेला. डाव्या मांडीला स्पर्श करतील असे दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर ठेवायचे आहे. डाव्या बाजूनी मागच्या दिशेला वळून बघायचं आहे. पाठीच्या कणाला पूर्ण ट्विस्ट येऊ द्यायचं आहे. ट्विस्ट पोज. या आसनामध्ये स्पायनल ट्विस्ट मिळतो. ही अर्ध मत्स्येंद्रासनाची पूर्व अवस्था आहे. रिलॅक्स रिलॅक्स. आसन सोडायचं. मान जागेवर, हात जागेवर, पाय सरळ लांबलेल्या अवस्थेत. पुन्हा बैठक स्थिती. या स्थितीत हे आसन विरुद्ध बाजूने करायचं आहे. आता डावा पाय फोल्ड केलेला आहे, मात्र उजव्या बाजूने मागे वळून आपण ट्विस्ट देतोय पाठीला.
मधुमेहामध्ये हे आसन अतिशय उपयुक्त ठरते. रिलॅक्स, समोर बघायचं आहे. डावा हात जागेवर, डावा पाय लांब, बैठक स्थिती. बैठक स्थितीतील आसने संपन्न झाली आहे. यानंतर प्रोन पोज म्हणजे पोटावरचे आसने आपण बघणार आहोत. यामधलं पहिलं आसन आहे भुजंगासन. यासाठी आधी पोटावरच्या स्थितीत यायचं आहे. दोन्ही पाय जवळ घेऊन तसेच मागे लांबवून आपण पोटावर झोपणार आहोत. दोन्ही पावलं एकमेकांना जोडलेले, हातांचे तळवे जमिनीला स्पर्श करतील असे. यातलं सगळ्यात पहिलं आसन आहे कोब्रा पोज किंवा भुजंगासन. दोन्ही हात छातीच्या बाजूला. श्वास घेत नाभीपासूनचा वरचा प्रदेश वर उचलायचा आहे. फणा काढलेल्या सापाप्रमाणे ही अवस्था असते. दोन्ही पाय टाचा जोडलेल्या. रिलॅक्स, श्वास सोडत शरीराचा भाग जमिनीवर ठेवायचा आहे. भुजंगासन. यानंतरचं पुढचं आसन आहे शलभासन. शलभ, लोकस्ट पोज. या स्थितीमध्ये दोन्ही हात मांड्यांच्या खाली, हातांनी आधार द्यायचा आहे मांड्यांना. दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता सरळ वर उचलायचे आहेत. हनुवटी जमिनीला टेकलेली. शेतावरच्या टोळाप्रमाणे ही शरीर स्थिती असते. रिलॅक्स, रिलॅक्स. हळूवार पाय जागेवर, दोन्ही हात जागेवर. विपरीत शयन स्थिती. शलभासन, लोकस्ट पोज. भुजंगासन किंवा शलभासन या दोन्ही आसनांमुळे उदरांतर्गत अवयवांना योगिक मसाज मिळतो. तिथला रक्तपुरवठा सुधारतो. यानंतर व्यायामामुळे आलेला थकवा घालवण्यासाठी मकरासन, क्रोकोडाईल पोज. दोन्ही पायात अंतर, दोन्ही हातांची घडी चेहऱ्याच्या समोर. चेहरा उजवीकडे, डावीकडे किंवा सरळ जसा सुखावह वाटेल त्याप्रमाणे हातावर ठेवायचा. मकरासन. रिलॅक्स, श्वासगती नॉर्मल होऊ द्या, सामान्य होऊ द्या. व्यायामाने आलेला थकवा घालवायचा आहे. मगर ज्याप्रमाणे समुद्रातील वाळूवर पडून राहते त्याप्रमाणे आसन स्थिती आपल्याला बघायला मिळते. पृथ्वीतलावर अस्तित्वात असलेल्या 84 लक्ष योनीवर अनुसरून आसनांचं नॉमिनक्लेचर केलेलं आहे, नामाभिधान केलेलं आहे. त्यानुसार आपण उदाहरणं बघतोच आहे. उष्ट्रासन, उत्तान मंडूकासन किंवा आताचं मकरासन. रिलॅक्स, रिलॅक्स. विपरीत शयनस्थितीतून शयनस्थितीत यायचे म्हणजे पाठीवर झोपायचे. दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हातांचा सपोर्ट घेऊन, आधार घेऊन उठायचं आहे. दोन्ही पाय जवळ घेऊन बैठक स्थितीत बसायचं आहे आणि त्याच स्थितीतून मागे झोपायचं आहे म्हणजे शयनस्थितीत यायचं आहे. शयनस्थिती. यातलं पहिलं आसन आहे सेतुबंधासन, ब्रिज पोज. ब्रिज पोज. दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवून शरीराच्या जवळ घ्यायचे. दोन्ही हातांनी पायांच्या टाचा पकडायच्या आहेत. श्वास घेत शरीर वर उचलायचे. दोन्ही पावलं आणि खांद्यांवर शरीर तोलून धरायचे. सेतुबंधासन, ब्रिज पोज. रिलॅक्स, रिलॅक्स. हळूवार शरीर खाली टेकवायचे. हात सोडायचे, पाय जागेवर. चक्रासनाच्या अभ्यासासाठी हे आसन उपयुक्त ठरतं. यानंतर पुढील आसन आहे उत्तानपादासन, रेज लेग पोज. दोन्ही पाय जोडलेले,
श्वास घेत दोन्ही पाय 45 अंशापर्यंत वर उचलायचे. दोन्ही पाय तोलून धरायचे. आसन जरी खूप सोपं वाटत असलं तरी पाय तोलून धरणं अवघड जातं. रिलॅक्स रिलॅक्स. दोन्ही पाय सावकाश खाली ठेवायचे. उत्तान पादासन. यानंतर आहे अर्ध हलासन, हाफ फ्लो पोज. उत्तान पादासनाचीच पुढील अवस्था म्हणजे हाफ फ्लो पोज. दोन्ही पाय 90 अंशाच्या कोनात वर उचलायचे. श्वास घेत पाय 90 अंशाच्या कोनात सरळ वर. ही स्थिती तोलून धरायची. रिलॅक्स रिलॅक्स. श्वास सोडत हळूवार पाय खाली. अर्ध हलासन. रिलॅक्स रिलॅक्स. श्वास गती नॉर्मली होऊ द्या, सामान्य होऊ द्या. यानंतर पुढील आसन आहे पवन मुक्तासन, विंड रिलीज पोज. पवन मुक्तासन. दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून पोटावर दाबायचे. दोन्ही हातांचा विळखा पायांच्या भोवती. हनुवटी दोन्ही गुडघ्यांच्या मध्यभागी येईल अशा तऱ्हेने. विंड रिलीज पोज. रिलॅक्स. या आसनामुळे पचनाचे विकार नष्ट होतात. दोन्ही पाय सरळ वरून खाली आणायचे. दोन्ही हात जागेवर. पवन मुक्तासन. यानंतर या मालिकेतील शेवटचं आसन आहे शवासन, कॅडावर पोज किंवा कॉर्प्स पोज. हे रिलॅक्सेशन आसन आहे. दोन्ही पायात 1 ते 1.5 फुटाचं अंतर. व्यायामाने आलेला थकवा आपण घालवणार आहोत. दोन्ही हात शरीरापासून विलग. मान उजवीकडे, डावीकडे किंवा सरळ, जशी सुखावं वाटेल तशी. श्वासगती सामान्य होऊ द्या. संपूर्ण शरीर रिलॅक्स करायचं आहे, शिथिल करायचं आहे. दोन्ही पायाचे अंगठे, अंगठ्याजवळील बोटे शिथिल करा, ताणरहित करा. संपूर्ण पाय, दोन्ही गुडघे शिथिल करायचे. जमिनीला टेकलेला कमरेचा भाग, संपूर्ण पोट, पाठ शिथिल करा, ताणरहित करा. दोन्ही हातांचे बोटं, तळवे, मनगट, कोपर, दंड आतून बाहेरून शिथिल करायचे. दोन्ही खांदे, डोक्याचा भाग, कपाळ संपूर्णपणे रिलॅक्स. कपाळावरच्या आठ्या काढून टाकलेल्या आहेत. श्वासगती सामान्य येत आहे. संपूर्ण शरीर शिथिल झाले आहे. व्यायामाने आलेला थकवा नष्ट झालाय. अचेतन अवस्थेतून चेतन अवस्थेत यायचं आहे. साधकाने आपल्या डाव्या कुशीवर वळून डोळे न उघडता मांडी घालून बसायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवर घर्षित करून डोळ्यांवर ठेवायचे. शांतपणे, हळुवारपणे
उष्णतेचा अनुभव घेत डोळे उघडायचे. संपूर्ण शिथिलीकरणाची प्रक्रिया संपन्न झालेली आहे. यानंतर पुढील वाटचालीकडे आपण जातोय. यामध्ये आहे षटक्रिया. योगाचा हा अतिशय अत्यावश्यक भाग सांगितलेला आहे. हठयोग प्रदीपिका या प्राचीन ग्रंथामध्ये याचा उल्लेख आहे. षटक्रियेमध्ये धौतीर वस्ती तथा नेती त्राटकम नवलिकम तथा कपालभातीश्च येतानी षटकर्माणी प्रचक्षते. हे 6 कर्म सांगितले, पण यापैकी आपण केवळ कपालभाती करणार आहोत. कपालभाती म्हणजे भात्याप्रमाणे शरीराची हालचाल करायची आहे. श्वास घेऊन पोटांच्या स्नायूंचे आकुंचन करून श्वास बाहेर सोडायचा. 1 मिनिटात आपण जास्तीत जास्त 120 वेळा श्वास बाहेर सोडू शकतो, पण सुरुवातीचा अभ्यास असेल तर 10-15 वेळा झाल्यासही हरकत नाही. शांतपणे ही प्रक्रिया करायची. कपालभाती. सगळ्यात आधी श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडताना पोटाच्या स्नायूंचे आकुंचन करायचे. 1 मिनिटात जितकं शक्य आहे क्षमतेप्रमाणे श्वास बाहेर सोडायचा आहे. कपालभाती आणि प्राणायामाच्या अभ्यासामुळे पल्मोनरी फंक्शन इम्प्रूव्ह होतं, सुधारतं. फ्रंटल सायनसेसचं क्लिनिंग होतं. नावाप्रमाणेच कपालभाती, कपाळाचा पोर्शन चमकदार होणं म्हणजे कपालभाती. याचाच अर्थ संपूर्ण शरीर तेजस्वी होतं. हे मायक्रो सर्क्युलेशन इम्प्रूव्ह झाल्यामुळे घडतं. शिवाय याच्या अभ्यासाने म्युकोजल इम्युनिटी वाढते. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. कपालभाती. यानंतर आपण प्राणायामाचा अभ्यास करणार आहे. श्वासगतीमध्ये विच्छेद आणणं म्हणजे प्राणायाम आहे. प्राणायामाचे तसे 8 प्रकार सांगितलेले आहे. पूरक म्हणजे श्वास घेणं, रेचक म्हणजे श्वास सोडणं आणि कुंभक म्हणजे श्वास धरून ठेवणं. आपण यामध्ये अनुलोम विलोम अर्थात नाडीशुद्धीकर प्राणायाम करणार आहोत आणि त्यानंतर भ्रामरी प्राणायामाचा अभ्यास करणार आहोत. सगळ्यात आधी अनुलोम विलोम. यासाठी जी मुद्रा वापरतो ती आहे प्रणव मुद्रा. यामध्ये तर्जनी आणि मध्यमा अंगुष्ठ मुलाशी आपण चिकटवून ठेवतो. कनिष्ठिका आणि अनामिका ह्या ओपन असतात. अंगठ्याने आपण उजव्या नासिकेला बंद करून डावीकडून श्वास घेतो, होल्ड करतोय, उजवीकडून सोडतोय, होल्ड. पुन्हा उजव्या नासिकेने श्वास घ्यायचा आहे, होल्ड. डावीने सोडायचा आहे, होल्ड. उजवीने घ्यायचा आहे, होल्ड. डावीने सोडायचा आहे, रिलॅक्स रिलॅक्स. काही क्षण थांबून आपण पुन्हा याचं एक आवर्तन करणार आहे. अनुलोम विलोम प्राणायाम. प्राणायामाचे असे रिसर्चेस आढळून आले की सलायवरी बीटा डिफेन्सिन 2 ची लेवल प्राणायामाच्या अभ्यासामुळे वाढलेली आढळली. त्यामुळे केवळ तरुण मुलांनीच नाही तर वृद्ध लोकांनी सुद्धा प्राणायाम आणि योगाचा अभ्यास करायलाच हवा. आणि कोविडच्या पार्श्वभूमीवर तर अधिकच करायला हवा. पुन्हा एक आवर्तन घेणार आहे आपण. अनुलोम विलोम प्राणायाम. प्रणव मुद्रा. अंगुष्ठाने उजवी नाकपुडी बंद करायची आहे, डावीकडून श्वास घ्यायचा आहे, होल्ड. उजवीने रिलीज, उजवीने श्वास घ्यायचा आहे, होल्ड. डावीकडून रिलीज, डावीने श्वास घ्यायचा आहे, होल्ड. उजवीने रिलीज, रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. अनुलोम विलोम प्राणायाम. यानंतर आपण भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. त्यासाठी षण्मुखी मुद्रा. यामध्ये 2 बोट डोक्यावर, 1 बोट भुवईवर आणि करंगळी नाकाजवळ ठेवायची आहे आणि हळुवारपणे ओंकाराचे गुंजन करायचे. भ्रमराप्रमाणे आवाज
येतो या प्राणायामात, म्हणून याला भ्रामरी प्राणायाम असं म्हणतात. सुरुवात करूया. श्वास घ्यायचा आहे, गुंजन करत श्वास सोडायचा आहे. पुन्हा श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडा. श्वास घ्या, सोडा. रिलॅक्स रिलॅक्स. दोन्ही हात जागेवर. अलगदपणे दोन्ही हात एकमेकांवर घासून डोळे उघडायचे, डोळ्यांवर ठेवायचे. रिलॅक्स. यानंतर आपण ध्यानाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण एकादश ओंकार करणार आहे. 11 ओंकाराचा उच्चार करणार आहोत. ओंकारामध्ये असं म्हटलं जातं, अशी मान्यता आहे की ज्याने ओंकार जाणलं त्याने ब्रह्म जाणलं, किंवा ज्याने ब्रह्म जाणलं नाही त्याने ओंकार जाणलं नाही, असा याच्याबद्दल समज प्रचलित आहे. 108 उपनिषदांपैकी 130 उपनिषद म्हणजे प्रणव उपनिषद. यामध्ये ओंकाराची संपूर्ण इत्थंभूत माहिती मिळते. ओंकार अभ्यास करताना सुखावह आसन स्थिती घ्यायची. पद्मासन, सुखासन किंवा साधी मांडी घातली तरी चालेल. त्यानंतर दोन्ही हात ज्ञान किंवा ध्यान मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि श्वास घ्यायचा. श्वास सोडताना उमचा उच्चार करायचा आहे, कारण ओंकारात हे 2.5 अक्षरं स्थित असतात. तर असं 11 वेळा आपण ओंकाराचं उच्चारण करणार आहे. ते झाल्यानंतर ओम शांती 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 असा त्रिवार शांतीपाठ म्हणणार आहोत आणि नंतर हळूवारपणे डोळे उघडायचे आहेत. आपण सुरुवात करणार आहे. आपली आसन स्थिती ग्रहण केली आहे. दोन्ही हात मांडीवर, ज्ञानमुद्रेत, पाठीचा कणा ताठ, डोळे अलगद मिटलेले. श्वास घेत ओंकाराचं गुंजन करायचं आहे. सुरुवात करायची. शांतीपाठ. शांतीपाठ. ओम शांती शांती शांती.
योगाच्या या अनुभूतीचा आस्वाद घ्या. दोन्ही हात एकमेकांवर घर्षण करून डोळ्यांवर ठेवायचे. हळूवारपणे डोळे उघडायचे. शांत शांतीची अवस्था अनुभवा. यानंतर आपल्यासमोर विभागाच्या प्राध्यापिका डॉक्टर वनिता पुरी या माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सांगितलेला योग संकल्प प्रस्तुत करतील. अंतर्राष्ट्रीय योग दिवस पर विश्व भर के योग प्रेमियों को अनेक अनेक शुभकामनाएं. योग शरीर, मन और बुद्धि को जोड़ता है. आज योग मानवता को भी जोड़ रहा है. इस शताब्दी में हम अनुभव कर रहे हैं कि योग ने पूरे विश्व को जोड़ दिया है. इस समय में बिखराव की अनेक ताकतें अपना विकृत चेहरा दिखा रही है और पूरे विश्व को बांट रही है. ऐसे समय में योग समूचे विश्व को जोड़ रहा है. विश्व का हर व्यक्ति चाहता है कि उसका जीवन पीड़ा मुक्त हो, तनाव मुक्त हो, बीमारी से मुक्त जीवन हो, स्वस्थ जीवन हो. इन सब को अगर किसी एक मार्ग से पाया जा सकता है तो वह है योग का मार्ग. अच्छे स्वास्थ्य का अर्थ बीमारी से मुक्ति मात्र नहीं है. इसका अर्थ सुखी जीवन है और सुखी जीवन प्राप्ति का मार्ग है योग. योग शारीरिक स्वास्थ्य प्राप्ति का साधन मात्र नहीं है बल्कि यह तो एक सहयोगी फल है. योग हमें सिखाता है कि कैसे संतुलित जीवन जिया जा सकता है. यह स्वस्थ शरीर, संतुलित मन, श्रेष्ठ विचारों का उपाय है. हमें हमारी आत्मा से जोड़ता है. अपनी जीवन शैली, अव्यवस्थित कार्यशैली, विभिन्न भूमिकाएं और दायित्वों के बीच तनाव मुक्त रहने की आवश्यकता लगातार बढ़ती जा रही है. हमें सकारात्मक ऊर्जा की आवश्यकता है जो तनाव को दूर रखे और हमें अपना कार्य पूरा करने की शक्ति प्रदान करे. यह सब योग के नित्य अभ्यास से संभव है. इसीलिए हमें अपने जीवन में योग को अपनाना चाहिए. हरिओम. धन्यवाद. संतुलित आणि सुखी जीवनासाठी योग निश्चितच आवश्यक आहे. आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो की आम्ही नियमितपणे योगाभ्यास करत राहू. यानंतर कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण वाटचाल करतोय. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने होईल. डॉक्टर वनिता पुरी आभार प्रदर्शन करतील. आंतरराष्ट्रीय योग दिन यशस्वी होण्याकरता आम्हाला सदैव मार्गदर्शन करणारे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री रणजित मुळे सर, संस्थेचे सचिव माननीय श्री पद्माकरराव मुळे सर, संस्थेचे विश्वस्त माननीय श्री समीर मुळे सर, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी व आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्रीकांत देशमुख सर यांचे मी आभार मानते. दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर भोयर सर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य शेळके सर, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य शिंदे सर, तंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य डोंगरे सर, संस्थेचे HR आहेर सर व आयुर्वेद महाविद्यालयाच्या शैक्षणिक विभाग प्रमुख डॉक्टर जयश्री देशमुख मॅम यांचेही मी आभार मानते. छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेतील पदाधिकारी, कर्मचारी आणि आपण सर्व सहयोगी साधक यांनी आपला ऑनलाईन सहभाग या कार्यक्रमास दाखविल्याबद्दल आपणा सर्वांचे मी आभार व्यक्त करते. योगाच्या अग्निहोत्रात प्रत्येकाने आपली नियमित संविधा टाकणे म्हणजे सराव करणे आवश्यक आहे. आजच्या योग दिनी मी स्वतःशीच नियमित योगाभ्यास करण्याची प्रतिज्ञा करते आणि हा कार्यक्रम संपला असे घोषित करते. धन्यवाद.